हाय फ्रेंड्स, आजपासून आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट अशा काही मुद्द्यांची चर्चा सुरू करणार आहोत आणि ती एवढी महत्त्वाची आहे की एक्झाम कुठलीही असू द्या त्यावर एकतरी प्रश्न असणारच. आत्ताच एक्झाम पण घ्या. परवा झालेल्या 16 जुलै म्हणजे 16 जुलैच्या STI एक्झाममध्ये एका ॲक्टवर क्वेश्चन होता. तो म्हणजे 1858चा ॲक्ट, जिथून ॲक्च्युअली ब्रिटिश पार्लमेंटचा किंवा क्राऊनचा रूल सुरू होतो भारतासाठी. तर अशाच काही ॲक्टची आपण आजपासून सुरुवात करणार आहोत आणि ते म्हणजे जिथून ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली आणि त्यानंतर त्यांनी जे काही पद्धती अवलंबल्या भारतातील राज्यांची सत्ता एकवटण्यासाठी आणि दुसरी महत्त्वाची म्हणजे जे युरोपियन भारताबाहेरून आले होते त्यांना इथून बाहेर काढण्यासाठी. ओके, तर चला तर बघूया. यात जास्त वेळ न घालण्यापेक्षा आपण सरळ टॉपिककडेच जाऊया. आजचा आपला टॉपिक आहे तसा तो हिस्ट्री आणि पॉलिटी या दोन्ही सब्जेक्टमध्ये येतो, म्हणून सुरुवात इथूनच करणार आहोत की हे दोन्ही पॉइंट जे आहेत हिस्ट्री रिलेटेड पण आहेत आणि पॉलिटी रिलेटेड पण आहेत आणि त्यामुळं या पॉइंटची सुरुवात हा बेस आहे आणि इथून आपण आपल्या कुठल्याही प्रकारचा क्वेश्चन जरी आला तरी तो हाताळता यावा आणि आपले मार्क्स कुठेही जाऊ नये यासाठी आपण प्रयत्न करूया. आज आपण ब्रिटिशर्सनी जे ॲक्ट्स केले होते व त्या ॲक्ट्सचा भारतावर काय परिणाम झाला याची चर्चा करणार आहोत. त्याचंच हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड म्हणजे 31 डिसेंबर 1600 म्हणजेच 31 डिसेंबर 1600 रोजी ईस्ट इंडिया कंपनी अस्तित्वात आली आणि इंग्लंडची राणी एलिझाबेथ फर्स्ट हिने या कंपनीला व्यापाराची सनद दिली होती. या सनदीनुसार इंग्रजांना व्यापार करण्याची मुभा होती भारतामध्ये आणि त्याचाच त्यांनी पुरेपूर वापर येथील राज्यांना काही छोट्या मोठ्या प्रकारचे आमिषे दाखवून त्यांच्याकडून वेगवेगळ्या सनदी एकवटून घेतल्या. दॅट इज कॉल्ड दस्तक. त्यांना दस्तक असे सुद्धा म्हटले जाते. सुरुवातीला व्यापार करण्यासाठी आलेल्या ईस्ट इंडिया कंपनीने हळूहळू भारतातील लहान मोठ्या सत्तांच्या कारभारात हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. त्यातच त्यांनी इतर युरोपियन जसे की पोर्तुगीज, डच, फ्रेंच यांनाही हळूहळू बाजूला करत जी काही एक भारताच्या व्यापारावर किंवा ट्रेडवरचा जो एकाधिकार होता दॅट इज मोनोपली ही सुद्धा प्रस्थापित केली. आणि त्यातूनच त्यांनी पोर्तुगीज यांना बॅटल ऑफ स्वाली जी 1612 मध्ये झाली त्यामध्ये त्यांना पराभूत केलं आणि त्यांना गोव्यापुरतच कन्फाईन करून टाकलं. आपण बघतो की गोव्यामध्येच फक्त पोर्तुगालचं अस्तित्व शेवटी दिसायला लागतं. नंतर त्यांनी डचांना पण इंडोनेशियापर्यंत कन्फाईन केलं. तिथंच त्यांना एक त्यावेळी मर्यादित एरियापुरतं त्यांनी तिथं त्यांना हे करून टाकलं. आणि तिसरी सत्ता म्हणजे फ्रेंच, ज्यांनी थोड्याफार प्रमाणामध्ये यांना अपोज करण्याचा प्रयत्न केला पण ते सक्सेस नाही झाले. त्यांना सक्सेस मिळाला नाही कारण त्यांची जी कंपनी होती फ्रेंच कंपनी, ह्या फ्रेंच कंपनीची जी काही पूर्ण जी अथॉरिटी होती तेथील राजेशाहीच्या हातात होती आणि त्यामुळे त्यांना डिसिजन घेण्यामध्ये निर्णय घेण्यामध्ये वेळ लागला आणि याचाच फायदा इंग्रजांनी त्यांना 3 कर्नाटिक युद्ध, ती महत्वाची युद्ध आहेत आणि एका 7 वर्षाच्या म्हणजे सप्तवार्षिक युद्धामध्ये हरवून केली. आणि त्यांना सुद्धा त्यांनी पुद्दुचेरी म्हणजे पूर्वीचा पॉंडिचेरी, एनम, माहे आणि करायकल पर्यंतच सीमित केलं. हा क्वेश्चन विचारलेला आहे की इंग्रजांनी फ्रेंचला किंवा फ्रान्सिसींना कुठं कन्फाईन केलं किंवा त्यांच्या ज्या काय म्हणता येतील ज्या वसाहती होत्या त्या कुठे होत्या. त्या 3 वेगवेगळ्या स्टेट्समध्ये आहेत. एक म्हणजे आंध्र प्रदेश, दुसरं म्हणजे तामिळनाडू आणि तिसरं म्हणजे केरळा. एक पुद्दुचेरी, एनम, माहे आणि करायकल या 4 ठिकाणी त्यांच्या वसाहती होत्या. या युरोपियन सत्तांचे समूळ उच्चाटन केल्यानंतर इंग्रजांनी आपले लक्ष किंवा आपला जो मोर्चा आहे तो भारतातील सत्तांकडे वळविला आणि त्यातील महत्वाचं युद्ध म्हणजे बॅटल ऑफ प्लासी किंवा प्लासीची लढाई. या युद्धामुळे इंग्रजांना बंगालवर ताबा तर मिळवता आलाच पण तेथील जे काही महसूल आणि कर वगैरे होतं किंवा तिकडून ज्यांनी जे मोठी मोठी बंदरे होती त्यावर सुद्धा त्यांनी एकाधिकार केला.
आणि त्यामुळे त्यांचा जो महसूल होता यामध्ये निश्चितच वाढ झाली आणि त्याचा त्यांना फायदाही खूप झाला. या प्लासीच्या युद्धामध्ये बंगाल प्रांत आपल्याला माहितच आहे की किती सधन होता आणि किती महत्वाचा होता भारताच्या दृष्टिकोनातून. आणि हेच बळकवण्यासाठी इंग्रजांनी प्लासीचे युद्ध केले 23 जून 1757 रोजी. आणि यामध्ये त्यांनी नवाब ऑफ बेंगॉल म्हणजे सिराज उद्दौला याला हरविले आणि इंग्रज अधिकारी रॉबर्ट क्लाइव्ह यांच्यात जे युद्ध झालं होतं यात नवाबाचा फितुरीने पराभव करण्यात आला. काही महत्वाच्या अधिकारी जे होते नवाबाचे त्यांना इंग्रजांनी आपल्याकडे आमिष दाखवून वळवून घेतले आणि त्यामुळे निश्चितच नवाबाची काय झाली तिकडे हार झाली आणि यामुळे बंगालची सत्ता इंग्रजांच्या हाती गेली. यामुळे झालं काय की इंग्रजांची जी इच्छाशक्ती होती आणि जी ताकद होती ह्याचं प्रदर्शन त्यांना करता तर आलंच, पण याचा फायदाही त्यांना खूप झाला आणि त्यांची जी प्रबळ इच्छाशक्ती होती भारतातील सत्तांमध्ये राज्य करण्याची किंवा तो प्रांत फोडून आपल्या अंडर आणण्याची किंवा आपल्या ब्रिटिश सत्तेखाली स्थापित करण्याची ही खूप वाढली. त्यामुळे लगेचच त्यांनी आजूबाजूचा प्रदेश देखील बळकवायला सुरुवात केली आणि याचाच परिणाम म्हणजे 1764 साली झालेल्या बक्सारच्या युद्धात दिसून येतो. ईस्ट इंडिया कंपनी जेव्हा बक्सरचे युद्ध जिंकते त्यावेळेस त्यांच्या ईस्ट इंडिया कंपनी अगेन्स्ट होत्या 3 महत्वाचे पीपल होते किंवा पर्सन्स होते. ते म्हणजे मुघल एम्परर शाह आलम सेकंड, मुघल बादशाह शाह आलम द्वितीय, मीर कासिम नवाब ऑफ बेंगॉल जो एक पपेट होता आणि दुसरं म्हणजे शुजा उद्दौला नवाब ऑफ अवध. या तिघांनी मिळून ईस्ट इंडिया कंपनीच्या अगेन्स्ट एक वॉर करण्याचा प्रयत्न केला, पण त्यामध्ये त्यांना फारसं यश नाही मिळालं आणि यामध्ये निश्चितच जे 3 सैन्य होते हे तिघाही जणांचे सैन्य इंग्रजांच्या समोर तग नाही धरू शकलं आणि त्यांची यामध्ये हार झाली. आणि इथून पुढे जे इंग्रजांनी एक महत्वाची पॉलिसी आणली जी की सत्ता बळकविण्यासाठी किंवा जे प्रिन्सली स्टेट्स होते भारतातले त्यांना काबीज करण्यासाठी, ती म्हणजे सबसिडरी अलायन्स होती. आणि या सबसिडरी अलायन्समुळे त्यांचे सरळ कुठल्याही राज्याच्या किंवा कुठल्याही राज्याच्या अंतर्गत कारभारामध्ये ब्रिटिश हे हस्तक्षेप करू शकत होते. आणि त्यामुळे जी एक टेरिटरी किंवा एखाद्या सत्तेचा जो हे काय म्हणता येईल पॉवर होती, तीच पॉवर आपल्या जे राज्य होते त्यांच्या हातातून निघून गेली होती आणि पूर्णपणे इथं कोण सत्ता गाजवत होतं तर ते ब्रिटिशर्स होते. यानंतर आपण बघूया यामुळे काय झालं. बक्सरच्या युद्धामुळे यानंतर कंपनीकडे सर्वात मोठा प्रांत म्हणजे बेंगॉल, ओरिसा आणि बिहार यांचा कारभार आला. इंग्रजांनी यापलीकडे जाऊन राज्यांच्या कारभारात हस्तक्षेप करण्यासाठी सबसिडरी अलायन्स या पॉलिसीची सुरुवात तर केलीच आणि याचा सर्वात पहिला बकरा किंवा भक्षक बनला तो म्हणजे हैदराबादचा नवाब. तर मग क्वेश्चन असा विचारण्यात आला तर सर्वात पहिले सबसिडरी अलायन्स कोणी साईन केली तर ती म्हणजे हैदराबादचा नवाब. ही तर झाली ईस्ट इंडिया कंपनीची ऐतिहासिक पार्श्वभूमी. कसे त्यांनी आपली मुळे भारतात रुजवण्यास सुरुवात केली आणि हे सगळं करताना त्यांना भारतात केंद्रित व्यवस्थापनाची म्हणजे सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेशनची सुद्धा गरज भासू लागली. आणि याचा पहिला प्रयोग त्यांनी 1773 पासून किंवा 73 मध्ये ब्रिटनच्या संसदेत करण्यात सुरुवात केली. रेग्युलेटिंग ऍक्ट पास करून त्यांनी 1772 मध्ये या सगळ्या गोष्टीला सुरुवात केली आणि इथूनच एक केंद्रित व्यवस्थापन जे म्हणतो किंवा सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेशन ज्याला म्हणता येईल ही सुरुवात इंग्रजांना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कंपनीचं रूल जे होतं ते 1700 म्हणजे जवळपास 1600 पासून त्यांनी म्हणजे त्यानंतर 1773 पासून ते 1858 पर्यंत त्यांनी हा रूल ऍज इट इज कायम ठेवला. आणि त्यामुळे ह्या सगळे जे कायदे होते किंवा ऍक्ट्स होते ह्यामुळे जे काही परिणाम इथलच्या गव्हर्नन्सवर झाले त्या काळात सुद्धा झाले आणि आफ्टर इंडिपेंडन्स सुद्धा त्याचा खूप काही परिणाम आपल्याला बघायला मिळतो. तर यातील आपण पहिला
ऍक्ट बघूया, दॅट इज रेग्युलेटिंग ऍक्ट ऑफ 1773 टुवर्ड्स अ सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेशन. रेग्युलेटिंग ऍक्ट हा 1773 जून हा ब्रिटिश पार्लिमेंटमध्ये पास करण्यात आला आणि हा पहिला असा पार्लिमेंटरी रॅटिफिकेशन होतं किंवा अँड ऑथरायझेशन होतं, ज्यामुळे पॉवर्स आणि ऑथॉरिटी ऑफ ईस्ट इंडिया कंपनी विथ रिस्पेक्ट टू इट्स इंडियन पोझिशन्स हे अप्लाय करण्यात येणार होत्या. आता आपण या ऍक्टचं बॅकग्राऊंड किंवा काही कारणं आहेत जी या ऍक्टला पास करण्यासाठी गरजेची होती किंवा त्यामागील हे कारण मीमांसा असं म्हणू शकतो आपण. ईस्ट इंडिया कंपनीमध्ये फायनान्शियल क्रायसिस जे होतं, एक असं म्हणता येईल की जो कारभार होता कंपनीचा हा एक ढोबळमानाने बघता तर हा एक पूर्ण एक करप्ट कारभार होता. यामुळे कंपनीचे जे काही असं म्हणता येईल की कंपनी टोटली दिवाळखोरीमध्ये निघाली होती, कारण कंपनीमध्ये अगोदर प्रायव्हेट ट्रेड करण्याची सुद्धा परमिशन होती. त्यामुळे काय व्हायचं की समजा एखादी वस्तू जी 10 रुपयाला आहे ती 10 रुपयाला विकण्याऐवजी ऍज अ कंपनी एम्प्लॉई मी ती 5 रुपयाला पण विकेल का, कारण माझा तिथं काहीही लॉस होणार नाही, मी तर फायद्यामध्येच आहे ना. पण लॉस मध्ये कोण जाईल ऍक्च्युअली, तर ती कंपनी जाईल आणि त्यामुळेच कंपनी टोटली फायनान्शियल क्रायसिस मध्ये अडकली होती आणि त्यांना £1 बिलियन गरज ब्रिटिश गव्हर्नमेंटकडून घेण्याची गरज पडली होती. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे कंपनीमध्ये करप्शन आणि नेपोटिझम म्हणजे रॅम्पंट करप्शन वाढलं होतं आणि त्यामुळे जे ऑफिशियल्स होते त्यांनी खूप करप्शन करून स्वतःची संपत्ती एकत्र केली आणि जेव्हा ते इंग्लंडला गेले तेव्हा त्यावर प्रश्न उठत होते की एवढे सगळे कंपनीचे ऑफिशियल्स तर चांगले आहेत, त्यांची साधन संपत्ती तर भरपूर वाढली आहे, पण कंपनी कशी काय दिवाळखोरीत निघते, यामुळे हा दुसरा पॉइंट झाला. आणि तिसरा पॉइंट म्हणजे सगळ्यात महत्वाचा आणि इम्पॉर्टंट ते म्हणजे की बंगालमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणावर फेमिनाईन म्हणजे दुष्काळ ज्याला म्हणतो तो आला होता आणि ह्यामुळे सगळ्यात जास्त पॉप्युलेशन आपली सफर करत होती. त्यामुळे खूप सारे जवळपास 1 मिलियनपेक्षाही जास्त लोकांची डेथ त्यामध्ये झाली असं म्हटलं जातं. आणि चौथा महत्वाचं पॉइंट म्हणजे जे काही 12 फॉर्म ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन रॉबर्ट क्लाइव्हनं तिथं फॉर्म केलं होतं, म्हणजेच नवाब आणि त्याच्या अंडर वर्क करणारा डेप्युटी नवाब, यामुळे झालं काय होतं की खरी सत्ता ही डेप्युटी नवाब म्हणजेच जे इंग्रज होते त्यांच्याकडे होती आणि नवाब मात्र नामदारी होता. यामुळे व्हायचं काय, फक्त लॉ आणि ऑर्डर, कायदा आणि सुव्यवस्था कोण बघेल तर नवाब बघणार आणि जे काही कर महसूल होतं ते गोळा करण्याचा अधिकार आणि ठेवण्याचा अधिकार कोणाकडे होता, तो म्हणजे इंग्रजांकडे होता. आणि यामुळेच नवाबाची हालत अशी झाली की सत्ता आहे पण पैसा नाही आणि आपल्या जनतेसाठी काही करायची इच्छा असेल तरी तो करू शकत नव्हता. आणि यामुळे सगळ्यात जास्त यामध्ये हाल आणि अपेष्ट ज्या झाल्या म्हणजे त्या आपल्या जनतेच्या. आणि जे काही कर आणि महसूल जमा व्हायचा तो सरळ इथून इंग्लंडला जायचा आणि इथूनच आपण बघतो की ड्रेन थेअरी जे आपले दादाभाई नौरोजी आहेत यांनी त्यांच्या सर्वात महत्वाचं बुक जे आहे ज्यावर नेहमी क्वेश्चन येतो आणि दादाभाई नौरोजी यांना भारताचे ग्रँड ओल्ड मॅन असं म्हटलं जातं किंवा भारताचे पितामह असं देखील म्हटलं जातं, त्यांनी त्यावेळेस मांडला होता. आणि इथूनच समजत होतं की ही जे काही नाल्याद्वारे पैसा किंवा नाल्यावाटे पैसा जो इंग्लंडला जातोय हा भारताला एका दिवशी जरूर भिकेला लावणार. आणि तिथूनच या बक्सरच्या युद्धापासूनच याची सुरुवात झाली होती आणि ती झाली होती 12 फॉर्म ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन जी की रॉबर्ट क्लाइव्हने सुरुवात केले होते. पाचवा मोठा पॉइंट आणि महत्वाचा म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था बंगालमध्ये अजिबात राहिला नव्हता. आणि सहावा महत्वाचा आणि इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे जे की एकट्या हैदर अलीने जो मैसूरचा नवाब होता किंवा मैसूरचा राजा होता त्याने 1769 मध्ये पहिल्या अँग्लो मैसूर वॉर मध्ये इंग्रजांचा पेशवा मराठा आणि निजामासोबत दारुण पराभव केला होता. आणि त्यामुळे सुद्धा इंग्रजांची जी परिस्थिती होती ती खूप दयनीय होती आणि हैदर अलीने त्यांना मात दिली होती. आता हे तर झाले आपले कारण. या कारणामुळे काही तरतुदींमुळे काही महत्वाच्या गोष्टींमुळे हा कायदा तिथे पास करावा लागला. आणि या कायद्याच्या पास होण्यानंतर या कायद्यात काही तरतुदी आहेत महत्वाच्या, त्यामध्ये
ह्या कायद्याचा महत्वाचा उद्देशच तो आहे की कंपनीचं जे कार्यभार आहे आणि फंक्शनिंग आहे ही काय करणे, रेग्युलेट करणे. यामुळेच काय झालं, गव्हर्नर ऑफ बेंगॉल हा गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल म्हणून म्हटला जाऊ लागला आणि ह्यानुसार वॉरन हेस्टिंग्स हा पहिला गव्हर्नर जनरल बनला. लक्षात ठेवा, वॉरन हेस्टिंग्स वॉज अपॉइंटेड ॲज द गव्हर्नर जनरल ऑफ प्रेसिडेन्सी ऑफ फोर्ट विल्यम. त्याच्या बंगालच्या गव्हर्नरच्या अधीन बॉम्बे आणि मद्रास या प्रांताचा सुद्धा कार्यभार किंवा कार्य होऊ लागले होते. याच कायद्यानुसार 1774 मध्ये सुप्रीम कोर्टाची देखील स्थापना करण्यात आली आणि ती म्हणजे फोर्ट विल्यम, कॅलकत्ता येथे. त्यानुसार त्यामध्ये एक चीफ जस्टिस असेल आणि दुसरे काही जजेस असतील. एक चीफ जस्टिस आणि 3 अदर जजेस, दुसरे 3 जजेस असतील. आणि ऍक्च्युली व्हायचं काय, ही सगळी जजेस कुठून बोलवल्या जायची, इंग्लंडमधून बोलवल्या जायची. ह्या इंग्लंडमधून बोलवलेली जजेस, त्यातील पहिला जज होता सुप्रीम कोर्टचा, तो म्हणजे सर एलियास एमपी. आणि यामध्ये आपले जे भारतीय लोक होते त्यांना कुठलाही भाग घेण्याचा किंवा सहभाग घेण्याचा अधिकार नव्हता. आता ड्रॉबॅक्स बघूया. द गव्हर्नर जनरल हॅड नो व्हीटो पॉवर. गव्हर्नर जनरलला व्हीटो पॉवर नव्हता. आणि यामुळे झालं काय, ऍक्च्युली तर कंपनीला रेग्युलेट करायचं होतं पण कंपनी कधी रेग्युलेट झालीच नाही. आणि सगळ्यात महत्वाचा आणि फसवा पॉइंट जे की ह्या ऍक्टचं फेल्युअर असंही म्हणता येईल की कंपनीचं वर्क रेग्युलेट झालंच नाही. आणि सुप्रीम कोर्टच्या पॉवर सुद्धा यामध्ये वेल डिफाईन्ड नव्हत्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कंपनीनं करप्शन स्टॉप करण्यासाठी काही ऑफिशियल्स नेमले होते पण करप्शन काही स्टॉप झालंच नाही. आणि यानुसारच आपण बघूया की रेग्युलेटिंग ऍक्ट जो फेल झाला होता त्याला सावरण्यासाठी दुसरा एक ऍक्ट इम्पॉर्टंट होता जो की आणला गेला, पिट्स इंडिया ऍक्ट ऑफ 1784, जो की आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करूया. सो फ्रेंड्स, इफ यू लाईक दिस लेक्चर, सो प्लीज share, comment and subscribe. Thank you.